पुण्यातील राष्ट्रवादीचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळतं। अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय होणार अशी चर्चा होती, मात्र पुणेकरांनी घड्याळाला उत्तम साथ दिली आहे। पुणे झेडपीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे। सोबतच मावळ आंबेगाव पंचायत समितीतही आपला झेंडा फडकवलाय। मावळमधील सर्व 10 जागा राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत, तर आंबेगावात 10 पैकी 8 जागा जिंकत आपला गड मजबूत केलाय। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पुण्यात मोठा फटका बसला, मात्र झेडपी पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केलाय। निर्विवाद सत्ता मिळवलेली खरं तर दादांच्या अकाली जाण्यानंतर फक्त पुणे जिल्हाच नाही, उभा महाराष्ट्र शोकसागरात बुडालं होतं। तरी लोकांनी मतदान केलं दादांना शेवटची श्रद्धांजली म्हणून। आणि पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात भाजपने खरं तर सुरुवातीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण दादांच्या अकाली जाण्यामुळे त्यांनी प्रचार थांबवला आणि रिझल्ट आपल्या समोर आहेत। शेवटचे अपडेट काय रिझल्ट? आता निकाल आमच्या इंदापूरच्या 4 जागेचा लागलेला आहे। 5वी जागा मतमोजणीसाठी घेतलेली आहे, पण इंदापूरच्या आमच्या 24च्या 24 जागा ह्या निवडून चांगल्या मतांना येतील। आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः आज 51 जागापर्यंत ती संख्या, तो आकडा दिसतोय। अजूनही थोडे कमी जास्त त्यामध्ये आकडेमध्ये होईल। आणि निश्चित प्रकारे या जिल्ह्यातील जनतेने जो आमच्यावरती, राष्ट्रवादी पक्षावरती आणि अजितदादा पवार साहेबांच्या विचारावरती जो विश्वास दाखवलाय, त्याबद्दल मी आमच्या जिल्ह्यातील सगळ्या जनतेचं एक आभार मानतो। आणि निश्चित भविष्य काळामध्ये या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार, दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो वेग आहे, जी विकासाची गंगा आहे, जो केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या सर्वसामान्य गावापर्यंत, गरीब माणसापर्यंत कशा पोहोचतील, हा प्रयत्न आमच्या नवीन आलेल्या, निवडून आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून तो राहील। आणि या जनतेच्या बाबतीमध्ये ठीक आहे, दादांचा विकास, दादांचा वेग तेवढा आम्हाला कोणाला घेता येणार नाही, ती एक आमच्या दृष्टीने खूप मोठी पोकळी, परंतु निश्चित प्रकारे त्यांचा विचार, आदर्श डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्यातील जनतेचा विकास करणं, या जनतेच्या जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीमध्ये प्रत्येक खेड्यातल्या गावाला त्याला निधी देणं, त्यांना मदत करणं आणि त्या योजना केंद्राच्या, राज्याची त्यांना कशा पोहोचतील, हा प्रयत्न आमचा भविष्यामध्ये राहील। खरं तर दादा असताना ऑब्व्हियसली सर्व निर्णय जिल्ह्याचे, राज्याचे, पार्टीचे सगळे तेच घ्यायचे, पण आज दादांच्या पश्चात